लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी जयंती आहे। मात्र या जयंतीच्या अगोदरच म्हणजे एका दिवस अगोदर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने या ठिकाणी संशोधन व प्रशिक्षण संस्था जी आहे ती त्याचं भूमिपूजन जे आहे ते आज करण्यात आलं। आणि या सगळ्यासोबत बातचीत करण्यासाठी आपण SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मात्र मुळामध्ये आपण पाहतोय की SRA च्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाणार आहे। तर महेंद्र कल्याणकर आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती आणि त्यांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पार पडतोय। प्रकल्प या ठिकाणी होणार आहे, काय वैशिष्ट्य आहेत, काय सांगणार? या लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था हे प्रकल्प इथे राबवत आहोत। या चिराग नगर घाटकोपरमध्ये अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावून पायी आल्यानंतरचं वास्तव्य होतं। त्यांची जे 96 स्क्वेअर फुटाची झोपडी वजा वास्तव्याचं ठिकाण होतं, ते आम्ही जतन करून त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं एक मोठा पुतळा 20 मीटरचा आणि एक चांगली वास्तू इथे जे शासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मदत केलेली आहे, त्याच्यामध्ये 302 कोटी रुपये खर्चून एक भव्य संग्रहालय, स्किल्ड डेव्हलपमेंट आणि इतर गोष्टी इथे आम्ही राबवतो। ज्या प्रकारे पाहतोय की या सगळ्या प्रकल्पाच्या कार्यक्रमाला 4 वर्षांचा कालावधी होता। मात्र देवेंद्र फडणवीसांनी जुलै 2029 पर्यंत हा कार्यक्रम प्रकल्प जो आहे तो पूर्ण करण्यास त्यांनी आश्वासित केलंय। डेडलाईन 4 वर्षाची असताना अशा प्रकारे कमी कालावधी केल्यानंतर कशा प्रकारे आता त्याला सामोरं जाणार आणि काय सांगणार? या प्रकल्पाची डेडलाईन जरी जुलै 2030 होती, माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने जुलै 2029 असल्या कारणाने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या वेळोवेळी सायमल्टेनियसली करावं लागतं। जसा उदाहरण पुतळ्याचा विषय आहे, तर आम्हाला एक पुतळा समिती करून तात्काळ मान्यता देऊन बनवण्यासाठी द्यावा लागेल, जो 20 मीटरचा आहे आणि जो ब्रॉन्झचा आहे। त्याच समेत इथे 2 अंडरग्राऊंड पार्किंग स्लॉट आहेत, त्याच्यासाठी पायलिंग, याच्यासाठी आम्हाला कामं त्वरेने चालू करावं लागतील। टेंडर सुनियोजित पद्धतीने पारदर्शकतेने तात्काळ करून काम अशा माणसाला देणे की जो आम्हाला ह्याची डिलिव्हरी जुलै 29 म्हणजेच 3 वर्षापर्यंत देईल, याची आम्हाला खात्री करून घ्यावं लागेल। आणि या पद्धतीने आम्हाला अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था विहित कालावधीत, मला किंबहुना वाटतं त्याच्या आधी आम्ही पूर्ण करू। टार्गेट पूर्ण हे काम असणार आहे, कारण ज्या प्रकारे तुम्ही आता उल्लेख केला की स्मारक असणार आहे आणि अंडरग्राऊंड पार्किंग असणार आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर जवळच आपण पाहतो की नेव्ही आहे, त्यामुळे परमिशन या मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे या सगळ्याचा अडथळा दूर होणार आहे? आम्ही याच्यासाठी जे समोरच कमांड ऑर्डिनन्स डेपो आहे नेव्हलची, त्याची परवानगी घेतलेली आहे। आम्हाला वेळ फक्त पायलिंग आणि इतर गोष्टीसाठी लागेल, तांत्रिक बाबीसाठी लागेल, काम सुरू करण्यासाठी लागेल, ते आम्ही वेळेत करू। आणि सुनियोजित पद्धतीने काही काम आम्ही जर एकत्रपणे चालू केले वेळोवेळी, याच्यासाठी आम्ही मॉनिटरिंग समिती करू, जी मॉनिटरिंग समिती वेळोवेळी दरमहा हे पाहिल की दिलेले कालावधी आणि लक्ष्यांक पूर्ण होतोय की नाही। आणि त्या पद्धतीने मला खात्री आहे जुलै 29 नाही तर आम्ही जानेवारी 29 पर्यंतच हे पूर्ण करू। ज्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं, तर त्यानुसार आता SRA कडे कशा प्रकारे आता या सगळ्यावरची ठोस उपाययोजना असणार आहे स्मारक झाल्यानंतर? याच्यानंतर आम्ही शासनाला आणि समाज कल्याण विभागांना विनंती करून माननीय मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार हे सामाजिक न्याय विभागाला आम्ही हस्तांतरण करू, जेणेकरून ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतील आणि त्यांच्या पद्धतीने इतर जे स्मारक आहेत सुनियोजित पद्धतीने राबवत आहेत, करत आहेत, त्याचा उपयोग त्या समाजासाठी होईल आणि सर्वांसाठी। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आता भूमिपूजन झाले, प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होणार आहे? कारण डेडलाईन आता आपल्याला कळलेलीच आहे की तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की जरी मुख्यमंत्र्यांनी जुलै 29 सांगितलं असलं तरी आम्ही जानेवारी 29 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। मात्र आता कामाला प्रत्यक्षात सुरुवात कधी होणार? सध्या पावसाळा असल्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीने तात्काळ काम तर सुरू करू शकत नाही, पण निविदा अंतिम टप्प्यात आहेत। निविदा एकदा अंतिम टप्प्यातल्या संपत आल्यानंतर आम्ही वर्क ऑर्डर देऊन तात्काळ आम्ही पायलिंगचं आणि बाकीचं काम सुरू करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।